नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा 2024 साठी आपण मध्ययुगीन भारताचा इतिहास या सिरीज मध्ये 500+ MCQs ची तयारी करीत आहोत। आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुघलांशी झालेला संघर्ष या घटकावरती प्रश्न बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। आपला आजचा पहिला प्रश्न 1, 5 एप्रिल 1663 रोजी शिवाजी महाराजांनी टिंबटिंब या ठिकाणी छापा घातला। ऑप्शन 1 लाल महालावर, ऑप्शन 2 शनिवार वाड्यावर, ऑप्शन 3 लाल किल्ल्यावर, ऑप्शन 4 विश्रामबाग। तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे लाल महालावर। पुढचा प्रश्न बघूया। शाहिस्ता खानाची बोटे तो कोठे असताना तुटली? ऑप्शन 1 अहमदनगर, ऑप्शन 2 बारामती, ऑप्शन 3 पुणे, ऑप्शन 4 बंगाल। याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 3 पुणे। पुढचा प्रश्न, शाहिस्ता खान पुणे सोडून कोठे गेला? ऑप्शन 1 अहमदनगर, ऑप्शन 2 औरंगाबाद, ऑप्शन 3 शिरवळ, ऑप्शन 4 बंगाल। याचं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद। पुढचा प्रश्न, शाहिस्ता खान पुण्याहून आल्यानंतर औरंगजेब बादशहाने त्यास कोठे पाठवले? ऑप्शन 1 बंगाल, ऑप्शन 2 पाटणा, ऑप्शन 3 अहमदनगर, ऑप्शन 4 औरंगाबाद। तर याचं बरोबर उत्तर असणार आहे बंगाल। खालील विधानांमधून असत्य विधान शोधा। ऑप्शन 1 सुरत हे मुघलांच्या ताब्यातील एक मोठे शहर होत। ऑप्शन क्रमांक 2 सुरत येथे इंग्रज, फ्रेंच व डच यांच्या वखारी होत्या। ऑप्शन 3 सुरतेमधून महाराजांनी मोठी संपत्ती मिळवली। ऑप्शन 4 सुरतेचा सुभेदार शिवाजी महाराजांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होता। ऑप्शन 1 क्रमांक बरोबर आहे, ऑप्शन 2 सुद्धा बरोबर आहे, ऑप्शन 3 सुद्धा बरोबर आहे। आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन 4 सुरतेचा सुभेदार शिवाजी महाराजांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होता। हे विधान असत्य आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी स्थान व लोक यांची योग्य जोडी कोणती? ऑप्शन 1 वेंगुर्ला डच, ऑप्शन 2 वसई इंग्रज, ऑप्शन 3 जंजिरा पोर्तुगीज, ऑप्शन 4 सुरत सिद्धी। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 1 वेंगुर्ला डच ही जोडी योग्य असणार आहे। पुढचा प्रश्न बघूया। जयसिंग आणि दिलेर खान यांनी कोणत्या किल्ल्यास वेढा दिला? ऑप्शन क्रमांक 1 रायगड, ऑप्शन क्रमांक 2 प्रतापगड, ऑप्शन क्रमांक 3 पुरंदर, ऑप्शन 4 राजगड। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 1 रायगड। पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी आग्रा भेटीस जाताना आपल्या बरोबर कोणास घेतले नव्हते? ऑप्शन तानाजी मालुसरे, ऑप्शन 2 बाजी प्रभू, ऑप्शन 3 येसाजी कंक, ऑप्शन 4 हिरोजी फर्जत। या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन 2 बाजी प्रभू। पुढचा प्रश्न बघूया। शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतून आग्र्याहून शिताफीने कसे निसटले? ऑप्शन 1 आजारीपणाची सोंग घेऊन, ऑप्शन 2 मौलवी बनून, ऑप्शन 3 पेठाऱ्यातून, ऑप्शन 4 फकीर बनून। या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन 3 पेठाऱ्यातून। पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी आग्र्यावरून परत येताना राजपुत्र संभाजीस कोठे ठेवले होते? ऑप्शन क्रमांक 1 मथुरा, ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली, ऑप्शन क्रमांक 3 आग्रा, ऑप्शन क्रमांक 4 फरीदाबाद। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 1 मथुरा। पुढचा प्रश्न, शिवाजी महाराज आग्र्याहून राजगडावर कधी पोहोचले? ऑप्शन 1 20 नोव्हेंबर 1656, ऑप्शन 2 20 नोव्हेंबर 1660, ऑप्शन 3 20 नोव्हेंबर 1663, ऑप्शन 4 20 नोव्हेंबर 1666।
या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन 4 20 नोव्हेंबर 1666. पुढचा प्रश्न, कोणत्या मुघल सरदाराने पुणे येथे येताना वाटेतील स्वराज्याच्या प्रदेशात सैनिकांच्या लहान लहान तुकड्या पाठवून तो उद्ध्वस्त केला? ऑप्शन 1 जयसिंग, ऑप्शन 2 शाहिस्ता खान, ऑप्शन 3 दाऊद खान, ऑप्शन 4 व्यंकोजी. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 2 शाहिस्ता खान. पुढचा प्रश्न, शाहिस्ता खान पुण्यातील टिंबटिंब ठिकाणी तळ ठोकून बसला होता. ऑप्शन 1 लाल किल्ल्यात, ऑप्शन 2 शनिवार वाड्यात, ऑप्शन क्रमांक 3 लाल महालात आणि ऑप्शन 4 असणार आहे विश्रामबाग वाड्यात. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन 3 लाल महालात. पुढचा प्रश्न बघूया, पुण्याला येताना शाहिस्ता खानाने कोणता किल्ला जिंकून घेतला? ऑप्शन बघणार आहोत, सिंहगड, पुरंदर, रोहिडा, चाकण. योग्य उत्तर असणार आहे चाकण. पुढचा प्रश्न, टिंबटिंब 2 वर्षे तरी तो पुण्यातील मुक्काम सोडण्यास तयार नव्हता. ऑप्शन 1 जयसिंग, ऑप्शन 2 शाहिस्ता खान, ऑप्शन 3 दाऊद खान, ऑप्शन 4 दिलेर खान. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 2 शाहिस्ता खान. पुढचा प्रश्न, नाशिक जवळील त्र्यंबकगड कोणी जिंकून घेतला? ऑप्शन 1 मोरोपंत पिंगळे, ऑप्शन 2 हंबीरराव मोहिते, ऑप्शन 3 रामचंद्र त्र्यंबक डबीर, ऑप्शन 4 अण्णाजी दत्तो. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 1 मोरोपंत पिंगळे. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहात मुघलांना 23 किल्ले दिले होते. आग्र्याहून आल्यानंतर महाराजांनी 4 महिन्यात मुघलांकडील किती किल्ले जिंकून घेतले? ऑप्शन 1 21, ऑप्शन 2 23, ऑप्शन 3 25, ऑप्शन 4 27. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 4 27. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? ऑप्शन 1 राजगड, ऑप्शन 2 प्रतापगड, ऑप्शन 3 रायगड, ऑप्शन 4 सिंहगड. या प्रश्नाचं उत्तर आपल्या सगळ्यांनाच माहित असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 रायगड. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला? ऑप्शन 1 6 जून 1670, ऑप्शन 2 6 जून 1666, ऑप्शन 3 6 जून 1677, ऑप्शन 4 6 जून 1674. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 4 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झालेला आहे. पुढचा प्रश्न बघूया, शिवाजी महाराजांनी सोन्याची नाणी काढली त्यास काय म्हणत असत? ऑप्शन 1 मोहर, ऑप्शन 2 होन, ऑप्शन 3 रुपया, ऑप्शन 4 शिवराई. शिवाजी महाराजांनी जी सोन्याची नाणी काढली होती त्यास काय म्हणत होते? तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 2 होन. पुढचा प्रश्न बघूया, शिवाजी महाराजांच्या तांब्याच्या नाण्यास काय म्हणत असत? आधीच्या प्रश्नामध्ये विचारलं होतं की शिवाजी महाराजांच्या सोन्याच्या नाण्यास काय नाव होतं, तर त्याचं नाव होतं होन. आणि ह्या प्रश्नामध्ये विचारलं आहे की शिवाजी महाराजांच्या तांब्याच्या नाण्यास काय म्हणत असत? तर ऑप्शन 1 आहे शिवराई, ऑप्शन 2 पैसा, ऑप्शन 3 टंका, ऑप्शन 4 कोरा पैसा. तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 1 शिवराई. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी काढलेल्या सोन्याच्या खास नाण्यांवर कोणती अक्षरे कोरली होती? ऑप्शन 1 गो ब्राह्मण प्रतिपालक श्री शिवाजी, ऑप्शन 2 श्री राजा शिवछत्रपती, ऑप्शन 3 शक करते शिवाजी राजे, ऑप्शन 4 श्री छत्रपती शिवराई. तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 2 श्री राजा शिवछत्रपती. पुढचा प्रश्न बघूया, क्षत्रिय कुलावतम श्री राजा शिवछत्रपती कशावर कोरण्यात आला? ऑप्शन 1 ताम्रपटावर, ऑप्शन 2 शिलालेखांवर, ऑप्शन 3 राजपत्रांवर, ऑप्शन 4 यापैकी सर्व. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 राजपत्रावर. पुढचा प्रश्न, कोणत्या भाषेच्या शब्दांना पर्यायी शब्द असणारा राज्य व्यवहार कोश महाराजांनी करून घेतला? ऑप्शन 1 उर्दू संस्कृत,
ऑप्शन 2 फारसी मराठी, ऑप्शन 3 उर्दू मराठी आणि ऑप्शन 4 आहे फारसी संस्कृत। या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 4 फारसी आणि संस्कृत। या पर्यायी शब्द या शब्दांना राज्य व्यवहार कोश या भाषेचा महाराजांनी करून घेतला। पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांच्या मुघलाविरुद्धच्या चढाईच्या मोहिमांचे वर्णन कृष्णाजी अनंत सभासद यांनी कशात केले आहे? ऑप्शन क्रमांक 1 काव्यगीतात, ऑप्शन 2 बखरीत, ऑप्शन 3 पोवाड्यात, ऑप्शन 4 भारताच्या इतिहासात। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 बखरीत। पुढचा प्रश्न, ऑक्टोबर 1677 मध्ये महाराजांनी कोणती मोहीम हाती घेतली? ऑप्शन 1 अहमदनगरची, ऑप्शन 2 विजापूरची, ऑप्शन 3 कर्नाटकची आणि ऑप्शन 4 सुरतेची। योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटकची। पुढचा प्रश्न, शिवाजी महाराज गोवळकोंड्यास गेले, तेथे त्यांनी टिंबटिंब मैत्रीचा तह केला। ऑप्शन 1 कुतुबशहाशी, ऑप्शन 2 निजामशहाशी, ऑप्शन 3 आदिलशहाशी, ऑप्शन 4 यापैकी नाही। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कुतुबशहाशी। पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांचा सावत्र भाऊ व्यंकोजी हा येथे राज्य करीत होता। ऑप्शन 1 गुलबर्गा, ऑप्शन 2 अर्काट, ऑप्शन 3 वेल्लोर, ऑप्शन 4 तंजावर। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तंजावर। पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी कर्नाटकातील कोणते शहर जिंकून घेतले? ऑप्शन क्रमांक 1 बंगळूर, ऑप्शन 2 होसकोट, ऑप्शन 3 मद्रास, आता ऑप्शन 1 ए व सी, ऑप्शन 2 ए व बी, ऑप्शन 3 बी व सी। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 ए व बी म्हणजे बंगळूर व होसकोट हे कर्नाटकातील शहर शिवाजी महाराजांनी जिंकून घेतले होते। पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी कर्नाटकातील कोणता किल्ला जिंकून घेतला? ए जिंजी, बी वेल्लोर, ऑप्शन 1 केवळ ए, ऑप्शन 2 केवळ बी, ऑप्शन 3 ए व बी, ऑप्शन 4 यापैकी नाही। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 3 ए व बी। पुढचा प्रश्न, बंगळूर, होसकोट आणि आदिलशाहीचा काही प्रदेश महाराजांनी जिंकल्यावर त्या प्रदेशांचा कारभार पाहण्यासाठी मुख्य कार्यभारी म्हणून कोणाची नेमणूक केली होती? 1 रघुनाथ नारायण हनुमंते, 2 मोरोपंत पिंगळे, 3 हंबीरराव मोहिते, 4 तानाजी मालुसरे। याचं योग्य उत्तर आहे 1 रघुनाथ नारायण हनुमंते। पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी रायगडावर केव्हा देहत्याग केला? ऑप्शन 1 3 एप्रिल 1678, ऑप्शन 2 3 एप्रिल 1680, ऑप्शन 3 3 एप्रिल 1682, ऑप्शन 4 3 एप्रिल 1684। त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 3 एप्रिल 1680। पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांची समाधी कोणत्या किल्ल्यावर आहे? ऑप्शन 1 राजगड, ऑप्शन 2 सिंहगड, ऑप्शन 3 रायगड, ऑप्शन 4 प्रतापगड। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 रायगड। पुढचा प्रश्न, तर आज आपण एकूण 33 ते 34 प्रश्नांची तयारी केली आहे। तर अशाच प्रश्नांच्या तयारीसाठी आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।